हा काळू बकरे दरोडेखोर किंमत 50,000 रुपये. हा खुनी पक्या लकडे 25,000 रुपये. हा दत्ता तटकर 20,000 रुपये. हा स्मगलर राजन 1,00,000 रुपये. हे झाले सगळे डोंबवलीच्या खोड्यातले दरोडेखोर. आता हे डोंबवलीचे हेमंत चित्रे 50,000. MG वीरा 50,000. तुला सांगतो या फाईलीत जवळजवळ 50-60 लाखाचा माल आहे. हे पैसे एकदा मिळू देत मग बघ तुला कुठे नेऊन ठेवतो ते. काय करतोस तू? एवढं दरोडेखोरांना पकडण्याचं धाडस करतोस आणि माझ्या प्रेमासाठी तू छोटस धाडस करणार नाही? अगं तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. कड्यावरनं उडी मारायला सांग आता मारतो. समुद्रात उडी मारायला सांग आता मारतो. यावनं नाही का आता उडी मारली पण तुझ्या बापाला भेटायला सांगू नको ग. अरे त्यात काय अवघड आहे? हे बघ मी सांगते तसं कर. सरळ जायचं, वडिलांना भेटायचं आणि त्यांना सांगायचं माझं तुमच्या बेबीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लगीन करायचंय. मग ते लगेच गोळी घालती. मग मी खलास. मग तू पांढऱ्या कपड्याने फिरायला मोकळी. अगं तुझे वडील मिलिटरीत होते ना? अरे ते मिलिटरीत होते, हा म्हणजे बंदूक कशी चालवायची शिकवायला होते. अशी बंदूक द्यायची काय चांगली आहे. दरोडेखोर टाकू यात नक्कीच सापडणार. आईला बसल्या बसल्या 50,000 रुपये मिळाले. हा सापडला. शेम टू शेम. कहाँ भाग के जाएगा? सापडला. म्हणजे छोंगाने ठाकूर. बाजूला कर. मी बार्शीकर. बेबी बेबी बेबी. मी बेबीचा बाप. बाप रे बाप. का आला होतास इथे? तुमच्या मुलीचं माझ्यावर प्रेम आहे. म्हणजे माझंही तिच्यावर प्रेम आहे. ती माझ्याशी लग्न करणार आहे. म्हणजे मी पण तिच्याशी लग्न करणार आहे. लग्न? काय असतोस? मी नोकरी करतो. कुठे नोकरी? नोकरी असल्या शुद्र गोष्टी मी करत नाही. मी बिझनेस करतो. बिझनेस? येस. कसला बिझनेस? अहो माझा सगळा बिझनेस मी या फाईल मध्ये बंद करून ठेवलाय. हे बघा हरवलेल्या व पळवलेल्या महिला तरुणी लहान मुलं मुली हे 3-4 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. बेपत्ता पुरुष आणि वृद्ध ह्याचे 4-5 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. आता ही तुमची फाईल. दरोडेखोर डाकू कुहिरव्यात कुविख्यात अतिरेकी ह्याचे 30-40 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. अहो हे सगळे सापडले पाहिजेत. बघा मग पैसाच पैसा. अच्छा अच्छा. मग आपण काय त्यांना शोधण्याचा उद्योग करता? करेक्ट. बबनराव डिटेक्टिव्ह म्हणतात मला. ह्यातला एक जरी मिळाला ना 15-20 हजार रुपये कुठे गेले नाहीत. तुम्हाला म्हणून सांगतो पंजाब मध्ये हा धंदा जोरात चालेल. दिवसाला एक अतिरेकी मिळाला ना 25-30 हजार रुपये कुठे गेले नाहीत. बघा बघा तुम्ही खात्री करून घ्या. बघा बघा बघा. मूर्ख महामूर्ख. म्हणून तर तुमच्या मुलीशी लग्न करतोय. असल्या गाढवाला जावई करून घेण्यात का मी गाढव नाही. फायली असं काय करताय? 50-60 लाखाचा माल आहे. अहो मी तुमचा पेपर घेऊन जातो. बाहेर व्हा. 50,000चं गिराईक सापडायचं. गेट आउट आहे. थँक्यू सर. गाढव लग्न करायला. कोणाचा पाय रे? माझा आहे माझा आहे. तुम्ही काय डबल खाली घेऊन बसाय एवढी येताना मी 2 पाय आणले होते. एक पाय कुठे गेला माहिती? खाली असेल बघा. कमरे खाली होत. आज तुमच्या डोक्यावर गेला. मागे मागे एक मिनिट तुमची मांडी बरं झालं खिडकी आहे. सॉरी मी तुमच्या खांद्यावर पाय दिला. माझ्या डोक्यावर पाय ठेवून बसला. लाज नाही वाटत का दुसऱ्याच्या अंगावर पाय ठेवून बसायला? तुम्ही मला ओळखलं नाही वाटतं अजून? नाही कोण ओळखला नाही? सांगा सांगा मी कोण आहे? मला नाही माहित. त्याला माहित नाही. मला पण नाही माहित. कंडक्टरला विचारू का? राहू दे राहू दे. बजरंग हवालदार म्हणतात मला. हवालदार नमस्कार. ठीक. कोल्हापूरला सुट्टीवर वाटतं. सुट्टी कसली घेऊन बसलाच राव. आमच्या कामात सुट्टी अजिबात नाही. कम्प्लेट. मी ड्युटीवर आहे. ड्युटी म्हणजे? हवालदाराची ड्युटी म्हणजे ड्युटी. दिवटी. तेच कमिशनर साहेबांनी मला स्वतः सांगितलं. म्हणाले बजरंगराव
मला बजरंगराव म्हणते. कमिशनर नाही कमिशनर साहेब नाही म्हणत, बाकीचे समजे म्हणाले हे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही स्वतः जा. त्यांचा विश्वासच आहे आपल्यावर, आपलं कामच तसं आहे ना. आपण लय भारी माणूस आहे. कुठे डॉक्युमेंट हे बघा ना, कॉन्फिडेन्शियल आहे कम्प्लीट. काय हवालदार साहेब, हाताच्या खर्चात नुसतं फिरता की काही शौर्य बिर्य करता की नाही? शौर्याच्या काय गोष्टी सांगताय राव. एकदा रस्त्याने चाललो होतो, रस्त्यात एक बाम ठेवला होता. अमृतांजन अमृतांजन नाही, नाही मग बाम 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 काय असतं? धडामवाला बाम. हा मी गेलो, हा, बाम हातात घेतला हा, आणि हा, आणि हा. आणि सांगतो आणि आणि काय? आणि बॉम्ब घेतला आणि 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 गाणं काय म्हणताय बॉम्ब हातात घेऊन? काय झालं ते सांगा की. तुमच्या खांद्यावर, माझ्या खांद्यावर बॉम्ब फोडला का काय? बाम नाही हो, कुळी 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 आहे. हा, माझ्या खांद्यावर कुळी कुळी. एसटी मध्ये कोळी फार झाले. तर तुम्ही हातात बॉम्ब घेतला आणि बाम घेतला आणि बोला की बॉम्ब हातात घेतलात आणि बोला ना, आता गाणं म्हणत होतात, बोला. बॉम्ब घेतलात आणि अहो काय झालं, सारखं तोंड वाकडं काय करताय? भाजी पण लावलाय. खोटा होता, वाटा होता. उगाच तुम्ही घाबरलात. स्टेशन आलं वाटतं. चहा घेऊया का? चहा घेऊया की. हा, चला. वाटा होता. चहा कुळी. हा, पुळी पुळी. क्या बात आहे, वा वा. मग कुठं कोल्हापूरला म्हणायचे? आज कोल्हापूर, उद्या बदलापूर, परवा सिंगापूर, पंजाब, गुजरात. असं नाही? कुठे जात नाही ते विचारा. त्यांना काय करता म्हणायचा? कुठला धंदा करत नाही ते विचारा. हा. अहो रोज लाखो करोडीची उलाढाल असते आमची. अरे. मिसळ चांगली झाली होती. 3 रुपये 12 झाले साहेब. होय काय? मी जरा जाऊन येतो. लाखो रुपयाचा धंदा म्हणतो आणि 3 रुपये 12 मला द्यायला लावले. घ्या घ्या चमारी. हो हवालदार साहेब, गाडी थांबली आहे. कम्प्लेट. $50,000 गिराईक. माझ्या फायली माझा ऐका. माझा 60 लाखाचा माल. ऐका म्हातारा पण गेला. कोंबला आता चालत जावं लागणार. 60 लाखाची उलाढाल पडली ढाल. तुमचा मफलर घ्या. हो मफलर. वाचणं शक्य नाही. हेड क्वार्टरला ताबडतोब कळवा. चला. गाडी गाडी ट्रॅक थांबा. थांब थांब थांब.
60 लाखाच्या फायली माझ्या गेल्या. मिळालं काय तर मफलर मुंबईत चालून चालून पाठीचा खोळकुळा झालाय. तिच्यात पैसे नाहीत. ए पोरे चहा घे रे. अरे मी बादशाला बादशाह गरम चहा गरम गरम. काय साहेब चहा नाश्ता मागवा की. नाश्ता काय आहे? खिशात पैशाची बोल आहे तर अरे नाश्ता लवकर. आणल आणल पळून जाईल हळूवर. का बोलतोय? दंडाचं काय आहे? दंड एक दंडच नाही. चालत आला साहेब आ? चालत आला. हा, चेहऱ्यावर न ओळखलं. बरोबर बरोबर चालत आलो. नाश्ता आलो. गाडी 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 गेली खड्ड्यात. 50-60 लाखाचा माल गेला. फायली गेल्या. काळजी करू नका साहेब. गिळू की खाऊ? माल आमच्या जवळ आहे. यम्मा 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 यम्मा. सगळा माल तुमच्या जवळ आहे. कुठे आहे सांगा सांगा. वाड्यावर बघू. हा, तर जास्त टाइमपास करणं धोक्याचं धोक्याचं आहे. आहे. गाडी तयार आहे. गाडी चला लवकर. चला लवकर चला. राहू तू माणसं घेतो. तो मागचे दोघं उपाशी दिसतायत. खाऊन टाकतील. नको नको मी आपलं घेऊन जातो माझं बरोबर बाबा. दरवाजा उघड. हा मला पुसू दे. मला ठीक आहे. आलं का आलं? हा माझं खाणं बांधून घ्या रे. या साहेब या. शिटी मला दरवाजा उघडतो. चेमटलं एवढंच ते चेमट. तू आधी जायचं का साहेबांना आधी? हा चल हो माग. या साहेब या या या. नंदीबाई बघू बघू. साहेब आज खुशीत दिसते. आपण माल आणला ना सुरक्षित म्हणून सगळं तब्येतीत आहे. यम्मा यम्मा. हा मग बक्षीस पण जोरकस मिळणार. इथं सगळं शेतीवर काम चालतं. काही कळत नाही बुवा. आईच्या पत्नीने आलो. सलाम सलाम सलाम. अरे बंदूक कशी धरायची माहिती नाही का? त्याने कशी धरली बघ. सॉरी बॉस. कशाला सॉरी म्हणाला? होती तुझं बरोबर आहे. मरू दे मला काय. साहेब ही आपली आजची कमाई. ही कमाई आपली आपली. मला कोण समजला तुम्ही? आपली म्हणजे तुमचीच. हा. तुमच्याच जीवावर आम्ही यम्मा यम्मा करतोय. काय करतो? नाही म्हणजे आपलं हा, जगतोय. साधारण किती पैसे असतील हे? 30 लाख. किती? 30 लाख? नाही म्हणजे हे आपला अंदाज अंदाज. आहे. कदाचित जास्तच असते. यम्मा यम्मा. यमाला साहेब आता रिवाजाप्रमाणे वाटणी व्हायला हवी. यम्मा वाटणी? यम्मा. कसली वाटणी? वाटणी म्हणजे हा खुशी खुशी. आणि बरं काय साहेब आज जीवावरचं धाडस केलं आपल्या या बिल्लानं. यम्मा यम्मा. डोळा तुझा वाकडा गड्या. पिल्लू. यम्मा यम्मा. यम्मा यम्मा. रंगा. वाय साहेब यम्मा यम्मा. प्रत्येकी 50,000. 50,000. यम्मा यम्मा. साहेबांचा हुकूम म्हणजे हुकूम. हे तुझ्या मला द्या ना. एवढेच पैसे मला. काय मस्करी करता काय साहेब? साहेब मी कोण आहे? म्हणजे काय
तुम्ही आमचा बादशाह यम्मा यम्मा. हे सगळं तुमचंच नवं का? हे सगळं माझं आहे. चला घेऊन जाऊया घेऊन जाऊया. नाही, तुम्ही नाही. हे उचल रे. ए, नीट घेऊन जा रे, नाही ते पैसे गायब होतात. हे बघा चुकून यांच्या खिशात बंडल गेलं, बघितलं की नाही? मग आपण नेहमीप्रमाणे तिजोरी ठेवूया. तिजोरीत ठेवा, नाही तर कोणाच्याही खिशात जातं. ठीक आहे. बादशाला कळलं तर नाही, पण मागच्या टायमाला पैसे मारलं ते यम्मा यम्मा. असेल बाबा, साहेब लय हायब्रिड माणूस आहे. बेक्या पुन्हा असलं धंद करायचं नाही. यम्मा यम्मा. सर कमाल आहे. हे उचलतो. घंटी जरा चार्ज करून घ्या. या ना सर. या इथे. ठेवा नीट ठेवा. असं साहेब मॅडम आले. आता बेबी कशाला? बेबी तुझ्या बेबीला दे. छोट्या बेबीला. मॅडम. हॅलो डार्लिंग. काल रात्रीपासून वाट पाहते मी तुझी, पण तुझा मात्र पत्ताच नाही. माझा पत्ता नाही. कमाल आहे. मी काल रात्री झोपू सुद्धा शकले मी नाही. सुद्धा झोपू शकलो नाही. चालत होतो ना सारखा. माझ्या राजाला फार मोठं घबाड मिळालंय ना. घबाड? कसलं घबाड? साहेबांना काय त्याचं कौतिक मॅडम. यम्मा यम्मा. पण आज साहेबांनी फार मोठा धाडशीपणा केला. कधी? हा एकदम दूर केला आणि दोघा चौघांना एका टोल्यात झोपवला. झोपवला? हा. कधी? मला काहीच आठवत नाही. मला एवढंच आठवतंय मला झोप येते. झोप येते का माझ्या राजाला? तू अंगाईकीत म्हणते का काय? पाहिलं हे कसलं लच्चाड मागं लागलं हे. तुम्ही माझे पाय कशाला चेपताय? काय झालं मला? असं कसं म्हणताय? हो, आतापर्यंत तुमची सेवा कोणी केली? कुणी केली? या पट्ट्यानं. कसली जेव्हा केली? कसली सेवा केली? त्या पंपूशेच्या घरात दरोडा घातला आपण, त्यावेळेला मी होते की तुमच्या अरे बरोबर? पण मी नव्हतो तुमच्या बरोबर. तुम्ही नसला म्हणून काय झालं? मी होते की तुमच्या बरोबर. सुईनं दरोडा घातला. स्विंग करून गोळी गेली तुमच्या डोक्यावरनं. बापरे, मला लागली की काय? थोडक्यात वाचला. बरं झालं, नाही तर मी मेलो असतो. तुम्ही कशाला मारताय? अहो, एका गोळीत तुम्ही 4 मुर्दे पाडले साहेब. गोळी शिल्लक आहे का? तुझा पण मुर्दा पाडतो. अरे मी कसले मुर्दे पाडतोय? मी आहे तरी कोण? तुम्ही कोण? तुम्ही कोण? उठते. तुझं झालं तर सांग, मी त्याला जाऊन येतो. तुम्ही आमचं बादशाह. मी तुझा बादशाह नाही. बादशाह आमचा. मी बादशाह नाही. नाही कसं? अहो, 140 दरोडानी 93 मुर्दे पाडले तुम्ही. तुम्हीच आमचं बादशाह. 140 दरोडे, 93 मुडदे. आतापर्यंत साधा ढेकून सुद्धा नाही तरी मारला. सुद्धा बादशाह. तुझ्या कानाखाली आवाज काढ. काळी जाळ उठला तरी सुद्धा बादशाह. मी तुझा बादशाह. उगाच मार खाल्लास ना मार. तर मी तुला सांगितलं मी तुझा बादशाह नाहीये म्हणून. तरी सुद्धा तुम्ही आमचे बादशाह नाही. तरी सुद्धा आमचे बादशाह नाही. तरी सुद्धा आमचे बादशाह नाही. शुद्धीवर आहेस ना? हो, खरं तेच सांगतोय मॅडम. मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. हे आपलं साहेब नव. यम्मा यम्मा. दुसरंच कोणीतरी आहे. तसं जरा विचित्र वागतो तो. हा. खरंय, पण इतका सारखेपणा. आणि मी दिलेला स्कार्फ सुद्धा होता त्याच्याकडे. पटतय मला, तरी बी यम्मा यम्मा. ठीक आहे, आपण त्याची परीक्षा घेऊ. बादशाह म्हणजे 1 नंबरचा नेमबाज. त्याने बंदूक उचलली आणि सावज टिपलं नाही असं आजपर्यंत कधी घडलं नाही. आपण त्याच्या नेमबाजीचीच परीक्षा घेऊ. मॅडम, उद्या त्याची नेमबाजीची टेस्ट घेणार आहेत. तू तिथं झाडावर बसून राहायचं. यम्मा यम्मा. ग्लास भर. कुणाला कळलं नाही पाहिजे, समजलं?
उद्या त्यो तिथं उभा राहील, बंदूक हातात घेऊन नियम ठरल, त्याच टायमाला गोळी घालायची. यम्मा यम्मा, एका शॉट मध्ये काम फत्ते झालं पाहिजे. जर तो बादशाह नसलच तर मॅडम कडून बक्षीस, आणि असलच तर तुला आठवत काय काय एकदा तू माझ्या डोक्यावर लिंबू ठेवलं. हा तुझ्या लग्नात तुझा मामा झालो तेव्हा. अरे नव्हे रे, मग नेमबाजी करता आणि लिंबू काय मस्त पैकी उडवलं आणि मला काहीच झालं नाही. मग मला काय झालं नाही रे. आणि हा तू एकदा आभाळातलं एक उडतं पाखरू काय मस्त पैकी एका शॉट मध्ये खलास केलं. हो कमाल आहे ना माझी. ज्याला आभाळातलं उडतं पाखरू टिपता येतं त्याला जमिनीवरचं पाखरू टिपायला काय कठीण. आज ना मला तुझी नेमबाजी बघायची फार लहर आली. वाईट लहर, चांगली लहर, चांगली लहर. तुला ते झाड दिसतंय का? बरीच झाड आहेत. कुठलं झाड ते रे. पण नेमकं कुठलं झाड? त्या झाडाला बाटली लटकली ना ते. झाडाला बाटलीचं झाड दिसतंय काय हो बाई. आता चेष्टा बंद. बिल्ला घरी जा असं म्हणायला बाई. घरी जा अय्या बंदूक घेऊन आला. ते तुझ्या हातात चांगली शोभते, तुझ्यावरच ठेव. मला नको. ही लहान बंदूक आहे, मला मोठ्या बंदुकीची खेळायला आवडतं. चेक करून बघतो. शिट्टी वाजते. तू वाजव. यम्मा 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 यम्मा. झालं केवढी जड आहे. हा अफलातून लाव नेम आणि दाखव तुझं कसब. दूर आम्ही त्याने ताज आम्हाला काय कुणाची. यम्मा यम्मा. यम्मा यम्मा. बरं झालं बादशाह मारलं त्या बंड्याला. मॅडम, बंड्यालाही विश्वासघातकी माणूस होता. माझा संशय होता ना त्याच्यावर. यम्मा यम्मा, मला सांगा, बंदूक घेऊन झाडावर लपून बसायचं कारणच काय? त्याला बादशाचा घात करायचा विचार असणार. नक्कीच. यम्मा यम्मा, काय साहेबांनी उलटा नेम धरला होता. मी काय आपण तर केलं आयुष्यात असा नेम पाहिला नाही. यम्मा यम्मा. मी काय केलं असं. अरे पण उलटा नेम कसा काय बरोबर धरला? मी उलटा नेम धरलाच नाही. काय झालं मी दाखवतो तुम्हाला. मी असा उलटा उभा राहिलो गाणं म्हणायला लागलो. चूर आम्ही ताज आला उडाली आणि मजा. हॅलो माईक टेस्टिंग. हॅलो माईक टेस्टिंग. माझे घेतलेले 3 रुपये 12 ने परत द्यायचा विचार आहे की नाही तुमचा? कसले 3 रुपये 12 मग चहा आणि मिसळ काय फुकट येते काय? खाऊन चखांवरती विचारताय? आमच्या मिसळ हेडचं काम आहे. आपलं कोणतरी आहे वाटतं. हेडचं काम आहे. ऍक्सिडेंट होऊन त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसलाय. त्यांना मागचं काहीच आठवत नाहीये. बॅटरी कशाला? करा. हळू करा. मेंदू बघतोय. मेंदू आहे पण एकदम लहान आहे. वरच्या बाजूला आहे. आता त्याने मला डोळा मारला. मेंदूला नाही, याने डोळा मारला मला. मी कधी मारला? मी काय म्हणतो डॉक्टर? हातुडा कशाला आता? हातुडा कशाला? हातुडा. ये काय करताय तुम्ही? काय करताय? काय करताय का? डॉक्टर धंदा बदलला काय? शिळावर आला होता. कालपासून जाम त्रास देत होता.
मारता का काय? नाही मारत नाही. मी काय म्हणतो, फाडफाड कर. चिर हा तेच ते चिरफाड कर. बघितलं, नाव पण विसरले. आता सांगितलेलं लक्षात नाही यांच्या मेंदूमध्ये पाणी झालंय, पाणी. यांच्या मेंदूला भोकं पडली आहेत. बोक यांची मेमरी पार गेलेली आहे. मेमरी अमेरिकेत त्याला मेमरी म्हणतात. हो, अमेरिकेत जायला पाहिजे. मग काय करायचं आता? ऑपरेशन चिरफाड. कोणाची? माझी. तुमची? माझी नको कशाला? इजी. डोकं फोडायचं. कोणा? मेंदू बाहेर काढायचं. बापरे. परातीत ठेवायचं. चांगला धुवून घ्यायचं. आतलं पाणी शेंदून बाहेर काढायचं. भोकं पडली असतील तर शिमीट लावून बुजवून टाकायची. बुजवायची. काँक्रीट. याला अमेरिकेत ऑपरेशन ब्रेन म्हणतात. माझ्या हातचा ब्रेन आहे, मळ आहे. मी काय म्हणतो, हे ऑपरेशन तुमच्या दवाखान्यात नाही का होणार? नाही. का नाही? यावर दुसरा उपाय नाही का डॉक्टर? आहे, याच्यावर दुसरा उपाय आहे. ऑक्सिडंटच्या टायमाला जे जे काय घडलं ते पुन्हा करून दाखवायचं. म्हणजे पेशंटला एक 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 करून आठवायला लागल. लास्टला काय घडलं होतं? लास्टला ते बँकेवर दरोडा घातला. असं काय? पुन्हा दरोडा घालायचं. याला बरोबर घेऊन जायचं, म्हणजे याला सगळं आठवायला लागेल. दरोडा कोणत्या दिवसाला घातलं होतं? 1 मार्चला. असं काय? आता 1 मेला दरोडा घालायचा. तू आली चबू. तू विश्रांती घे रे माझ्या राजा. तू मुळीच काळजी करू नकोस. ही नर्स तुला वेळेवर औषध देते ना? देते, कधी कधी देते. काय? नर्स? याला एक आठवण राहायची नाही. तू याला वेळेवर औषध दे. हा, तू झोपून राहा. तू झोपून राहा रे सोन्या. नर्स छबू, तू आलीस की मला बरं वाटतं ग. औषधानं अजिबात बरं वाटत नाही. ती नर्स आहे ना, तिच्या हाताला गुणच नाहीये. गुणच नाहीये? ही गोळी घेतल्यावर 4 तास छान झोप लागते, समजलं? झोपवायलाच निघाली. चबू, असा नर्स माझा छळ करत असते. तुम्हाला सोडून जाऊ नको चबू. चबू, मी नर्स आहे ना, माझ्याकडे मारक्या म्हशीसारखी बघत असते. मला भीती वाटते. मला इकडनं घेऊन चल. तुला बरं वाटलं ना, मग आपण बाहेर जाऊ. नक्की बाहेर जायचं, फिरायला. बाटली घेऊन जायचं. सलाईनची वेळ झाली. सलाईनची वेळ झाली. आता तू विश्रांती घे. माझ्या राजा, मी नंतर येते. सोन्या माझ्या, येते. बबन, तुझं काय चाललंय? हा बबन कोण? बबन? कानाखाली सलाईन काढे. नको नको नको, बस बस. त्याचं काय, मी इथे सलाईन म्हणून, आपलं बबन म्हणून राहत नाहीये. मग काय? तुला ते बादशाह समजतात? हळू बोल, ते ऐकतील. आपल्या दोघांच्या पालख्या निघतील इकडनं. पण इथं राहायलाच नको. हो ना. आपण पळून जाऊया का? रंगीला राजा सिनेमात हिरो हिरोईन असेच पळून जातात टाकूनच्या किल्ल्यातनं. काय सांगतेस काय? हा शिणुमान आहे. आपले मुडदे पडतील एकदम. अरे बापरे, बघ आता काय करायचं? काळजी करू नकोस. आय एम डिटेक्टिव्ह बबन. मी सांगतो काय करायचं ते. ये बेबी, कानात सांगतो, कॉन्फिडेन्शियल आहे. काय म्हणतोस? हा बादशाह नाही? अजाबात नाही. 1 डाव 9,000 डाव. मागे तू असंच बोलला होतास. यम्मा यम्मा, आत्ता खात्री पटली. कशावरून? बादशाह ड्रायव्हिंग मध्ये एक्सपर्ट आहे, हाय का नाही? 1 नंबर. याला ड्रायव्हिंगच येत नाही. आपण बँकेमधून पळालो तवा ध्यानात आलं माझ्या. यम्मा यम्मा, साधं कळत नाही ड्रायव्हिंगचं. सोड. मग आता? आपली समधी अंडी पिल्ली कळली त्याला. त्याला जिद्दा सोडून चालायचं नाही. यम्मा यम्मा, खतमच केला पाहिजे. भाई, खतमच केला पाहिजे. ह्यो आपला बादशाह नवा, दुसराच कोणीतरी हाय. म्हणजे तुला बी तसंच वाटतं? या डोळ्यानं पाहिलंय आणि स्वतः कानानं ऐकलंय. त्याचं आणि त्या नरसिंहबाईचा लवसेम चालला होता. दोघं बी पळून जाण्याच्या गोष्टी करत होते. यम्मा यम्मा, आता येळ घालवून चालायचं नाही. आजच्या आज. आणि मॅडमना हे अजिबात कळता कामा नये, समजलं? दोघांना बी चिपछाप धरून पोत्यात घाला आणि दोन्ही बी पोती त्या मागच्या शिरीत फेकून.
सावकाश 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 घे. ह्या टायमाला आमचं विमान वर गेलेलं ते. म्हणजे तू फुल टाईट झालास? टाईट बघतो. बघतो आणि काय हलते हलते हा काय या कोपऱ्यात कुठे मोकळी जागा आहे ना, भरून टाक आता गॅसेस होतात मोकळी जागा ठेवली तर. शाबास शाबास. माझं तुझ्याकडे अर्जंट काम आहे. काम? कसली काम सांगा, करायला रे. तुमच्या या बाटली शप्पर सांगतो सुटली सोडा नको, नुसतीच पी आता, नुसतीच पी. तसं काय बारक्या, आजारपणामुळे हल्ली पूर्वीसारखी धावपळ जमत नाही आणि हा धंदा सुद्धा बंद करवत नाही यार. आता आपल्या गँग मध्ये माझ्यासारखा बॉस व्हायला लायक फक्त तूच आहेस. मी बॉस आपण केव्हाही तुला आता आमचा बॉस करून टाकतो. ये इकडे 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 सावकाश पडशील. हळू हळू हळू. ही टोपी काढून टाक, घाण दिसते टोपी. आता बॉस म्हटलं की काय दिसतं आमचा बॉस. चल बघू बघू, चल चल चल. हळू 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 पडशील. हळू हळू. बॉस म्हटलं की ताट उभं राहायचं. बघ बघ कसं दिसतं बघ. एकदम दिसतो ना. एक एक दिसतो की दोन दोन दिसतो. बघू बघू. बॉस सारखं ताट उभं राहायचा. याला वाटत बाबा तू दोरीच्या उड्या काय खेळतेस. लवकर आजा लवकर आजा लवकर आजा ग. लवकर रस्त्याने बांधतो तू. अगं काढू नको. त्याची संभार आठ टाक बघू तुझा. आता पोत्यात गरम होतं त्याला मी काय करू. आतमध्ये एअर कंडिशन लावू. तू हलू नको, सरळ बस. कोण रे? अरे बारक्या सारखा बेवडा पित होतो सा. बघल त्या तोंडात बासल्या. बघ तुझ्या पोरग्याच्या तोंडची बाटली होत, पण या बारक्याच्या तोंडची बाटली तेव्हा सुटायची नाही. एकदम इकडे काय पोत्यात पुढे मॅडम आहे. आपल्या मॅडमचे कपडे आहेत. कपडे अरे कपड्याबरोबर मॅडमला सुटी डोळ्याला घेऊन निघाले की काय? पाय नुसतं मोजे नुसतं मोजे पाहिजे. मॅडमचे कपडे खराब होतील. अरे बारक्या, मॅडमच्या कपड्याबरोबर मॅडमचे केस देखील डोळ्याला घेऊन निघाला की काय? बारक्या तू गेला नाही. कोण बोलला? मॅडम बोलल्या मॅडम बारक्या बुटतो तेवढ्याच जण मॅडम तेवढे कपडे घालतील मॅडम. अरे लवकर लवकर बाहेर पड. काम झालं पोत्यात. आता काय भरू तुझ्या जागी? हे पोतं कोणी आणलं? हा जमलं समजा शिस्तीत. यम्मा आता आधी हे पोतं आत टाक आणि मग ते चल रे. आत्ता इच्छा मारी धड. मारी नर्स एकदम एवढी जड कशी काय झाली? दगुड तोडते. अरे दगा झाला दगा. बघा मी पळून गेली. आहेत कुठं? हिथं जवळपास असतील अजून. यम्मा आता जित्ता सोडून चालायचं नाही. दोघांना बी ठरवाच पाहिजे. चला
आम्हाला जागा दे ना. पण जागा अहो, नाहीये. घरी पेशंट सिरियस आहे, डॉक्टर परवडत नाही म्हणून नर्सला घेऊन चालले. जागा दे ना. असं काय करतो? जागा नाही तर काय डोक्यावर बसू तुम्हाला? तुम्ही डोकं घरी ठेवून येता ना. आयडिया चांगली आहे. हे डोकं- चला, वा मागं. हे माझं ऐक. असं काय करता? अरे बजरंग बेबी तेच मला म्हणायचं होतं बेबी. या ना या या. बिट्टी 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 हो, हो. नमस्ते नमस्ते. बघा तुम्ही. बघतो बघतो बघतो. अगं आता तुझ्याबद्दलच बोलणं चाललं होतं. Complete. का म्हणून विचार की का कम्प्लेट काल रात्री म्हण ह्यानं तुला त्या बादशाह बरोबर पाहिलं. कम्प्लेट वय त्यानंच तर मला जबरदस्तीने पळवून आणलं इथं. म्हणलं नव्हतं मी म्हणलं नव्हतं. हे माझे वडील. वडील अण्णा अण्णा म्हणतात मला. अण्णा अण्णा. अण्णा अण्णा त्यांनी सोडवलं मला कसं बस. हे तुझे कम्प्लेट वडील काय वय वय आणि बादशाह. यो गेला पळून. हा. इथंच कुठतरी शहरात लपलाय. अण्णा हे बजरंग हवालदार लई हुशार आहे. कम्प्लेट लहानपणापासून. वय अगं तुझा काय अवतार झालाय. चल आज जाऊन कपडे बिपडे बदल. चल घे. हे काय हा. अण्णा अण्णा. तुम्ही घाबरू नका अण्णा. नाही घाबरत. तुम्ही चहा प्या. चहा पितो, चहा पितो. मला सांगतो त्या बादशाला जर फासावर मी नाही चढवला तर नावाचा डॉक्टर काही बजरंग हवालदार नाही मी. हा. चढवाल चढवाल हो. मग? पण एवढ्या मोठ्या शहरामध्ये तुम्हाला तो सापडायचा तरी कुठे? सापडेल. अरे सप्त पातळ्यात लपून बसला तरी वडून बाहेर काढेन मी कम्प्लेट. अरे पिळात हात घालून नाक वडून काढणाऱ्याची जात आहे आमची कम्प्लेट. जातोय कुठं? जरा आज जातो. आज जाऊ नका तुम्ही चहा प्या. जातो कुठं? जातो कुठं? पण समजा त्याने वेषांतर केलं तर. अरे सोडा हो लपून बसतोय काय. समजा त्यानं तुमच्यासारखी मिशी लावली. समजा तुमच्यासारखी दाढी अरे नुकतीच वाढली आहे. तरी मी त्याला शोधून काढीन. काढा काढा. अरे उडत्या पाखराची हे मोजणारी जात आहे आमची पोलिसांची. हा कुठं लपून बसल. हा, कुठे? मग नुसत्या नजरेनं ओळखतो आम्ही माणसं कम्प्लेट. आय, 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 आय. एक सांगू काय सांगायचं ते लांबून सांगा बुवा. तुम्हाला राग नाही येणार. आता या वयात कसला येतोय राग? तुमच्या पोरीचा मैतर बबन हुशार आहे म्हणे. डांबीस माणूस आहे. दामदांबीच आहे. तुमच्या पोरीला फसवतोय. हा, अहो तोच बादशाह आहे तिला अजून माहित नाही. काय सांगताय काय? माझ्या हातात तर सापडू दे. काय करायचं त्याचं? नाही चापकानं सडकला मरेस तोवर तर नाव काय माझं रिंग मास्टर असेल. रिंग मास्टर बजरंग हवालदार नाही सांगणार. अहो 3 रुपये बाराण्याची चहा आणि मिसळ खाऊन गेला माझ्याकडनं. तुम्ही घाबरू नका तुम्ही चहा प्या. पण याचे पैसे नाही ना घेणार तुम्ही? नाही, तुमच्याकडनं नाही घेणार. नाही घेणार तेच म्हणतो. बादशाकडनं घेणार. घेणार. तुम्ही बादशाह नाही ना. हो. एकापेक्षा एक आपल्या इथे खंडक आहेत. मला ना सांगता अंडा कारभार करायला सांगितलं कोणी? मला नाही का सांगायचं? मी स्वतः त्याला मारला असता. त्याला विष घातलं असतं. त्या चोमडीचा गळा दाबला असता. आता गेले ना ते पळून. पोलिसांना जर त्यांनी माहिती दिली तर? पोलीस बी त्याच्या मागं लागलं होतं म्हणून आम्हाला बी भागावं लागलं. मग आता काय करायचं अम्मा अम्मा. रडा आता रडा. कुठल्याही परिस्थितीत त्याचा पत्ता लागलाच पाहिजे. आत्ताच्या आत्ता आणा त्याला इथं. जिंदा या मुर्दा. त्याला हुडकायचा म्हणजे वारुळात गेलेली मुंगी सापडायची कशी? माग डॉक्टर आणि नर्सला आणली होती ना इथं. त्या डॉक्टरकडे जायचं, त्याच्याकडून तिचा पत्ता घ्यायचा. एकदा का तिला धरलं की त्याचा माग लागेल. कशी काय वाटली आयडिया? यम यम आहे. थोडी अक्कल आहे डोक्यात. पण जाणार कसं? पोलीस तर आपल्या मागावर आहेत. त्याला धरायला म्हणून जायचं आणि आपणच अडकायचं. म्हणजे गोपण बी तिकडच आणि गुंडा बी तिकडच. आपणच पोलिसाचा ड्रेस घालून जायचं. म्हणजे मग कसलाच यम्मा यम्मा नाही. गुड. व्हेरी गुड. हे बेबी हे बेबी मला ते तुझी दाढी टोचते मला. दाढी काढूनच टाकतो. कोणतरी आलेलं दिसतंय. मी बघतो खिडकीतून.
रंगाने बिल्ला आले लवकर. मग येऊ देत की. तू का त्यांची पूजा करते वाढली त्या भाऊ राया म्हणून. अच्छा अच्छा मी बघतो काय करायचं ते. चकमा लपवून. आलो 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 आलो. कोण पाहिजे साहेब तुम्हाला? नर्स इथंच राहते ना, डॉक्टर डोसक्याच्या दवाखान्यातले. हा ती कुठे आहे? ते बिट्टू बिट्टू भेटते का कुठे गोडा असेल ती कुठे आहे? ते त्याच्या गावाला गेली. गावाला गेली. कुठल्या? आता नायगाव गोरेगाव ना आपलं ते देवी कुठली नवसाला पावते ना तिकडे गेली. येईल 7-8 आपल्या 2-4 दिवसात येईल. येईल ना. अरे यायलाच पाहिजे. जाते कुठे? अरे म्हाताऱ्या यात आहे ती कोण आहे? आता ती ही असेल आपली ते कोणती कोण आहे? अरे ही माझी सुनबाई. या 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 सुनबाई येते लाजते सुनबाई आहे ना. नवीनच लग्न. पायापड सासऱ्यांच्या पायापड. हिचा नवरा ना मुलगा बजरंगा पोलीस स्टेशन मध्ये असतो. हवालदार हवालदार म्हणून. हवालदार खाजरा खुर्रा हवालदार. कुठेही डाग नसलेला. तुम्ही ओळखत असाल त्याला. आता येईल इतक्यात. चहा पाणी काहीतरी घ्या. त्या माझी तुझ्या घ्यायची मला पटत पण. बाबू हॅलो ये लवकर. तर जा शाळेत. हा अगं ताई आता काय? काल रात्री मी त्या आजोबांच्या शेजारी झोपलो नव्हतो का? अगं त्यांची गाडी लोंबत होती खाली. चल काहीतरीच काय सांगतोस? अगं हो देवा शपथ. बर तू पळ शाळेत मी बघते. तांदूळ कोण टाकताय? आता माझ्या अंगात तांदूळ का टाकतायस? परत लग्न लावायचा विचार दिसतोय तुझा. अण्णा काय म्हणते? आधी मी ओळखलंच नाही तुम्हाला. काय काय? कामून विचारा की. का लय वर्षात गाठ नाही ना. लहानपणी मी रोज तुमच्या घरी यायची नाही. कशाला यायचेस? ताक मागायला. ताक मागायला यायची. लहानपणी ताक आमच्याकडे भरपूर व्हायचा. घुसळ्याला बायका ठेवल्या होत्या. पण त्यावेळेला तुम्हाला एक दाढी नव्हती. लहानपणी कशी असेल दाढी? चावच. त्याचं काय झालं नंतर पुढे वाढवली. पाणी टाकून एवढी वाढली. असं असं. अहो पण तुम्हाला टक्कल होत तेव्हा. टक्कल होता चांगला तोळतोळीत होता. नंतर मी औषध लावलं टकलामृत. बचा बचा केस आले. असं डोक्याला माझी आठवण झाली. काय ती? औषध संपलंय घेऊन येतो नाही तर परत टक्कल पडायचं. अण्णा येता येता न्हाव्याकडून ती दाढी कापून घ्या.